आषाढ महिन्यातील पंढरपूर वारीचा सोहळा हा जगप्रसिद्ध सोहळा आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये ह्याच सोहळ्याबद्दल जरा सविस्तर जाणून घेऊया। हा सोहळा महाराष्ट्रात साजरा केला जातो म्हणून आजचा व्हिडिओ मराठीतच। वारीची परंपरा ही साधारणतः 700-800 वर्षापूर्वीची आहे। यात वेगवेगळ्या संतांच्या पादुका त्यांच्या मंदिरापासून रथातून पंढरपूरला नेल्या जातात। पादुका सोबत जे लोक पायी चालतात त्यांना वारकरी असे म्हणतात आणि ह्या पूर्ण यात्रेला वारी असे म्हटले जाते। या वारीमध्ये मुख्य रूपाने संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पादुका असतात। संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीहून तसेच संत तुकाराम महाराजांची पालखी देहूहून निघते। या वारीत लाखो भाविक सहभागी होतात। या वारीत सहभागी होण्यासाठी वेगवेगळ्या गावून दिंड्या येतात आणि या दिंड्या नियमबद्ध पद्धतीने देवांचं नाव घेत भजन कीर्तन करत चालत असतात। या दिंड्यांना रजिस्टर्ड नंबर पण दिला जातो। ही वारी फक्त एक यात्रा नसून हा विश्वास आहे, भक्ती आहे आणि हे करण्याचा उद्देश असा की समाजाला एक छान मेसेज द्यावा। भक्ती, शांतता, प्रेम, एकमेकांना सांभाळून घेणे, एकमेकांसाठी कार्य करणे हे या वारीचं उद्देश आहे। या वारकऱ्यांची राहण्या खाण्याची, झोपण्याची व इतर व्यवस्था इथली गव्हर्नमेंट तर करतेच, पण इथली लोकल जनता पण मोठ्या भक्तिभावाने यांची सेवा करायला पुढे येतात। पाण्याची सोय करायला जागोजागी पाण्याचे टँकर किंवा स्टॉल्स लागलेले असतात। घाण कचरा होऊ नये म्हणून जागोजागी अशी कचऱ्यांची गाडी किंवा कचराकुंडीची अरेंजमेंट पण केलेली आहे। काही मेडिकल इमर्जन्सीसाठी मेडिकल टीम आपल्या ॲम्ब्युलन्स सोबत सज्ज असते, जे मोफत औषधोपचार देतात। वारकऱ्यांना काही आवश्यक गोष्टींचा वाटप इथली लोकल जनता पण करते। एक दिंडी आमच्या हाऊसिंग सोसायटीमध्ये पण मुक्कामाला होती। आम्ही त्यांचं स्वागत आरती करून तिलक करून केलं। त्यांच्या जेवणाची राहण्याची सोय आमच्या हाऊसिंग सोसायटीमध्ये केली होती आणि त्याच निमित्ताने मला ही संधी मिळाली इथल्या कीर्तनकार महाराजांशी, इथल्या वारकऱ्यांशी थोडंसं बोलण्याचा, त्यांचा अनुभव जाणण्याचा। अध्यक्ष कार्यालयातून आम्ही पूर्ण नोंद करून देहूमधून तुकोबारायांच्या देहूमधून आम्ही आधी रजिस्ट्रेशन केलं। नंतर आम्हाला नंबर मिळाला आणि नंबर मिळाल्याच्या नंतर आम्ही हा सोहळा चालू केला। तुमचे अनुभव सांगा ना। अनुभव मी गेली 12 वर्ष पूर्ण दिंडीमध्ये वारकरी म्हणून या नात्याने जगद्गुरु तुकोबारायांचा दासत्व करून मी हा सोहळ्यामध्ये आनंद घेतला। असं होत नाही का की थकलेत, पाय दुखतायत किंवा काही आजार, पावसाळ्याचे दिवस आहेत? आणि कसं आहे, सकाळी ज्ञानोबारायांच्या ताकदीनं पोरपण येतं, नंतर म्हातारपण येतं आणि संध्याकाळी मध्यम तरण पण येतात, संध्याकाळी आणि त्याच्यातलं शीन निवारण होतं त्यांच्या कृपेने। चाले हे शरीर कोणाची असत्य, कोण बोलावी ते हरिविने, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नका, माणसाची देव चाले अंता, मग राहिले अंता मग कोटे। हिंदी में विनेकार का क्या महत्व है? विनेकरी ही महत्व आहे। विनेकरीचं काय आहे, विनेकरी, टाळकरी, पकवाज हे दिंडीचं स्वरूप आहे। लावणी मृदंग, श्रुती टाळ घोष, शेऊ ब्रह्मरस आवडून, इना पकवाज टाळ लावून भजन गाण्याचं
हे वारकरी संप्रदायाचं नियम आहे. एक वाजवून दाखवाल का? एक भजन छोटंसं किंवा छोटं कीर्तन. आपोली आहे असे जागतात, आपोली आहे असे जागतात, धन्य माता पिता तयाची आ, धन्य माता पिता तयाची आ, पुळे कन्या पुत्र गोपीजे सात्विक, पुळे कन्या पुत्र गोपीजे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा, तयाचा हरिक वाटे देवा, पुळे कन्या पुत्र गोपीजे सात्विक, पुळे कन्या पुत्र गोपीजे सात्विक, गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे, पुळे कन्या पुत्र गोपीजे सात्विक, पुळे कन्या पुत्र गोपीजे सात्विक, तुका म्हणे माझ घडो त्यांची सेवा, तुका म्हणे माझ घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही, तरी माझ्या दैवा पार. वारकऱ्यांच्या दिनचर्येप्रमाणे ते भजन कीर्तन करतात आणि असे भजन कीर्तन आमच्या सोसायटीमध्ये पण झालेत. वारकरी लोक एकमेकांच्या पाया पडतात कारण ते मानतात की सगळ्यांमध्ये ब्रह्म आहे आणि हे लोक आता तेच करत आहे. वारकऱ्यांनी आमच्या सोसायटीमध्ये मुक्काम केला आणि म्हणूनच आम्हाला पण त्यांची सेवा करण्याचा लाभ मिळाला. अच्छा, तुम्ही तुमच्याकडून काय सांगू इच्छिता की तुम्हाला काय सोय पाहिजे आहे अजून? म्हणजे तुम्ही आता मला वाटतं 5-6 वर्षापासून सगळेजण जात आहात, मग तुम्हाला असं काय वाटतं की ह्या सोयी झाल्यात तर जास्त चांगलं होईल? नाही, पण सोयीमध्ये तुम्हाला कसं दर्शन पटकन व्हावं. अच्छा, स्वच्छता राहावी ह्यासाठी आपलं शासन तर प्रयत्न करतच आहे आणि त्यासाठी त्यांनी निर्मल वारी हा प्रोजेक्ट पण स्टार्ट केला आहे. पण ही जबाबदारी आपल्या सगळ्यांची नाही का? आणि त्यासाठी आपण काय करत आहोत? नाही, सगळे सारखे नसतात. तुम्ही तुमचं काय करताय? सगळे सारखे नसतात. हां, तुम्ही तुमचं काय करताय त्यासाठी? चला, तुम्ही स्वच्छता पाळता. ठीक आहे, चालेल. आषाढी एकादशीच्या निमित्ताने दर्शन घ्यायला हे वारकरी पंढरपुरात पोहोचतात. वारीचा हा सोहळा काही लहान मोठा सोहळा नाही, चक्क 20-22 दिवसाचा सोहळा असतो. इतका मोठा काळ आणि इतकं मोठं अंतर हे लोक सहज पार करतात. घरादाराची चिंता, व्यवसायाची चिंता न करता बस पावले पुढे चालत राहतात विठू माऊलीचा गजर करत, परम आनंदाच्या शोधात. विचार करून बघा, इतका काळ जर आपण आपल्या चिंतांपासून दूर राहू तर आपल्याला एक नवीन एनर्जी मिळते, नवीन उत्साह मिळतो. पूर्ण वर्षभर तो उत्साह टिकून राहतो आणि म्हणूनच वारकरी इथे येतात. तर
आषाढी पंढरपूर वारीचा हा सोहळा भरपूर आनंद उत्साह देणारा सोहळा आहे। ही आपली जुनी परंपरा आहे आणि ती आपणच जपायला हवी।